पुण्यातल्या अत्यंत महागड्या कोरेगाव पार्क मुळवा परिसरातील 40 एकर जमीन, जिचं आजच्या घडीला बाजारमूल्य 1804 कोटी रुपये आहे, ती जमीन अजित पवार यांची सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. धक्कादायक म्हणजे हा व्यवहार अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवरती झाला. 300 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारावरती 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी लागणं अपेक्षित होतं, पण ती माफ करण्यात आली. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे ही महारत्नाची जमीन होती, जी सध्या सरकारच्या मालकीची होती, जिचा खरेदी विक्री व्यवहार करता येत नाही, अशी महारत्नाची जमीन पार्थ पवार यांनी विकत घेतली. विशेष म्हणजे हा व्यवहार करणारी शीतल तेजवानी हिनं यासाठी 272 जणांकडून पॉवर ऑफ अटॉर्नी सुद्धा घेतली आणि अवघ्या 300 कोटीमध्ये हा व्यवहार केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्स LLP कंपनीनं हा व्यवहार केलाय. सरकारी धोरणाचा आधार घेऊन मुद्रांक शुल्क माफी मिळवली. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर जमीन महारत्नाची असल्यानं ती विकता येते काय? विकता येत असेल तर त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर अटी शर्तींचं पालन केलेलं होतं का? जमीन विकण्यासाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली होती का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. हा व्यवहार आता रद्द करण्यात आलेला आहे. अजित पवारांवरती खूप दबाव आला या सगळ्या प्रकरणानंतर आणि त्यानंतर हा विक्री व्यवहार रद्द करण्यात आलाय. राज्य शासनाने या प्रकरणामध्ये चौकशीचेही आदेश दिलेले आहेत. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन अद्यापही शासनाच्याच नावे असल्याचा दावा केलेला आहे. पण ज्या कंपनीने ही जमीन खरेदी केलेली आहे त्या संदर्भातील खरेदी खतासह अन्य कागदपत्र देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय ही सरकारची जमीन परस्पर विकली गेली आहे. हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आता जो शब्द सातत्याने या निमित्ताने आपल्या कानावरती पडतोय तो म्हणजे महारत्नाची जमीन. तर हे महारत्न म्हणजे काय, हेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी कुणाल पाटील. आपण पाहत आहात नेमका मुद्दा काय. तर पार्थ पवारांच्या कंपनीनं 1804 कोटींची जमीन फक्त 300 कोटीमध्ये घेतली. त्यात 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ झाली. हा सगळा गंभीर प्रकार आहेच, पण त्यात धक्कादायक म्हणजे ही जमीन महारत्नाची म्हणजे सरकारच्या मालकीची, आणि ही सरकारी जमीन परस्पर दोन व्यक्तींनी खाजगी व्यवहार करून खरेदी विक्री केली. हे गंभीर आहे. तर याच महारत्नाच्या जमिनीचा इतिहास आपण समजून घेऊयात. कारण या जमिनी अशा परस्पर विकता येत नाहीत किंवा खरेदीही करता येत नाही. तर महारत्न ही पद्धत महाराष्ट्राच्या आणि आजूबाजूच्या भागामध्ये ब्रिटिश पूर्व काळापासून होती. राजे त्यांच्या जवळच्या जमिनी वतनामध्ये इनाम म्हणून देत असत. आता या बदल्यामध्ये इनाम ज्यांना मिळायचा ती व्यक्ती त्या राजेची किंवा सरकारची कामं करत, मग ते सिक्युरिटीचं काम असेल, एखाद्या ठिकाणावरून निरोप पोहोचवण्याचं काम असेल किंवा अन्य कोणतेही राज्याचं काम असेल, त्या व्यक्तीला करावं लागे आणि त्या बदल्यात ही जमीन त्याला कसता येत होती, त्याच्यातून उत्पन्न मिळवता येत होतं. या जमिनी चाकरी करेपर्यंत वंशपरंपरागतरित्या त्याच मूळ व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना वारसा हक्कानं कसाव्या असं अपेक्षित होतं. त्यामुळं अशा जमिनींच्या हस्तांतरणावरती निर्बंध होते. अशा जमिनींना वतन किंवा इनाम जमिनी म्हणून ओळखलं जात असे. त्यातलाच हा प्रकार आहे महारत्नाचा. महारत्न व्यवस्था मराठा काळापासून म्हणजे मराठा साम्राज्यापासून अगदी ब्रिटिश काळापर्यंत अस्तित्वात होती. ब्रिटिश सरकारनं या व्यवस्थेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी बॉम्बे हेरिडेटरी विनोस्टान्स ॲक्ट 1857 हा कायदा केला. हा कायदा करण्याचा उद्देश विविध जातींना आणि त्यांच्या परंपरागत सेवेच्या बदल्यामध्ये वतन देण्याचा होता. वतनदार व्यक्तीला दिलेली जमीन ही सेवा अटीवरती आधारित होती आणि ती हस्तांतरित करता येत नाही. आजही करता येत नाही आणि तेव्हाही करता येत नव्हती. पण 1947ला भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर जमीन धोरणांमध्ये मोठे बदल झाले. विविध प्रकारची वतनं जी इनाम म्हणून दिली जात होती ती बंद करण्याचं सरकारनं ठरवलं. मग ते राजकीय कामासाठीचं इनाम असू देत, धार्मिक कामासाठीचं असू देत किंवा प्रशासकीय कामासाठीचं इनाम असू देत, हे सगळं स्वतंत्र भारतामध्ये बंद करण्यात आलं. आता हे का बंद करण्यात आलं तर त्याची त्या काळी म्हणजे तत्कालीन अनेक सामाजिक कारणं होती. 1958मध्ये महाराष्ट्र सरकारनं वतन निर्मूलन कायदा आणला आणि त्या अंतर्गत ही वतनं रद्द करण्यात आली. त्या अंतर्गत असलेल्या जमिनी देखील सरकारनं ताब्यात घेतल्या. म्हणजे एखाद्याकडे जर वतनामध्ये मिळालेली जमीन असेल तर ती सरकारनं ताब्यात घेतली आणि त्या कुटुंबांना त्याचा मोबदला सुद्धा दिला. 1963च्या दरम्यान या वतनांच्या जमिनी संदर्भामध्ये आणखी एक नियम करण्यात आला. त्याच्या अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या आणि त्यानुसार या वतनाच्या जमिनी मूळ मालकांना पुन्हा देण्यात आल्या. मात्र त्यासाठी त्या जमिनींच्या मूल्यांकनाच्या 50% रक्कम ही त्यांच्याकडून नजराना म्हणून भरून घेतली जात होती. राज्यातील अनेक ठिकाणी महारत्नाची जमीन आहे ती पुनर्मोबदला घेऊन मालकी हक्कानं दिली गेलेली आहे. काही ठिकाणी अजूनही जमीन शासनाच्या नावे नोंदलेली आहे. वतन जमिनीवरती अजूनही व्यवहार करताना तुम्हाला महसूल विभागाकडून रिग्रँट प्रमाणपत्र मागितलं जातं.
या जमिनी कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहेत हे सुद्धा ठरवलं गेलं. 7 बाऱ्यावरती मालकांची नावं नोंदली गेली. मात्र मालकी एका प्रकारे सरकारचीच राहील. प्रशासकीय भाषेमध्ये यालाच भोगवटादार वर्ग 2 या प्रकरणातल्या जमिनी असं म्हटलं जातं. महारत्नाच्या जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारावरती अनेक निर्बंध आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये या सगळ्या जमिनी येत असतात. या जमिनीची कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. अशा परवानगीच्या शिवाय कोणताही व्यवहार झाला असेल तर ही जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना असतो. आजही महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये अशा प्रकारे इनामांच्या ह्या वतन म्हणून दिलेल्या जमिनी आहेत. पुण्याच्या ज्या जमिनीवरून सध्या वाद सुरू आहे तीही अशाच प्रकारे महारवतनाची जमीन आहे. तिचा जो व्यवहार झाला त्याची जिल्हाधिकारी किंवा सरकार यांना कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती आणि पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती असंही बोललं जातं. शिवाय 1988 मध्ये ही संबंधित जमीन राज्य सरकारनं बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 50 वर्षांच्या भाडे करारानं दिलेली आहे. म्हणजे ही जमीन सरकारच्या मालकीची आहे. पण तरीही शीतल तेजानी या महिलेनं पवारा फाटरणी घेत तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या मदतीनं ही जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला विकली. या व्यवहारामध्ये बाजारभाव आणि प्रत्यक्ष खरेदी किमतीमध्ये मोठी तफावत आहे. म्हणजे ही जमीन आजच्या घडीला 1804 कोटी रुपयांची आहे. ती फक्त 300 कोट्यात विकली. हे गंभीर आहे. एवढं होऊन देखील ज्या कंपनीनं हा व्यवहार केला त्या कंपनीच्या मालकावरती मात्र अजूनही गुन्हा नोंद झालेला नाहीये. अजित पवारांचे चिरंजीव यांना मुद्दाम या प्रकरणामध्ये वाचवलं जातंय का? आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांना शेअर करा. आमच्या नेमका मुद्दा काय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही फेसबुकवरती आहोत.